तर मी रेडी झालेली आहे, तर आम्ही जातोय आता सिंहगडला. तर चला जाऊया. बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत सिंहगडच्या दिशेने. खूप लांब जायचे म्हणल्यावर तर पेट्रोल तर लागणारच ना, तर मामा इथे पेट्रोल टाकून घेऊ. तर मित्रांनो, हा आपला पहिलाच व्लॉग आहे आणि आपण आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यापासून करत आहोत. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आता मी जात आहोत सिंहगड रोडला. हा माझा मोठा मामा आहे आणि हा माझा छोटा मामा आहे. त्याला तर तुम्ही ओळखतच असाल, कारण की ते माझ्या व्हिडिओमध्ये पण येतो. तर मित्रांनो, महाराजांच्या किल्ल्याचे दर्शन दुरूनच झालेले आहे. मी तर जाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. मला तर खूपच भूक लागलेली होती, त्यामुळे आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. तर मी समोसा घेतला होता. मला तर काय आवडलं नाही, तर त्यामुळे मी हे चिप्स. तर ऊन खूप जास्त असल्यामुळे मी इथे थंड खाते. जाण्यासाठी उशीर होतोय, तर त्यामुळे मामा खूप सणांना गाडी चालवतोय. जाता वेळेस किती सुंदर नेचर आहे ना. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही एकटे येऊ नका, तुमच्या मित्रासोबत या. खूपच एन्जॉय होईल. तर तुम्ही पाहू शकता, जाता वेळेस आम्ही तर खूपच एन्जॉय केला. जाता वेळेस आम्हाला एक स्पॉट दिसला, तो खूप सुंदर होता. आम्ही तिथे थोडे वेळ थांबलो. मामाला म्हणलं एक रील काढ, तर मामाने एक रील काढली. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आम्ही रील शूट करतो. जाता वेळेस माझं कानातलं तुटलं, नंतर त्याला दुरुस्त केलं. नंतर पुढे चाललो. नंतर पुढे आल्याच्या नंतर आणखीन एक रील शूट केली आणि एन्जॉय केला. नंतर मोठ्या मामाने आणि छोट्या मामाने डान्स खूपच एन्जॉय केला. छोट्या मामाने झापूक झुपूक या सॉन्गवर जाताना खूपच एन्जॉय केला. हा, तर आपण आलो आहोत आता किल्ल्याच्या पायथ्याशी. आपण थोड्याच वेळात किल्ल्यावर पण जाणार आहेत, मग तिथेच भेटूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोत गडावरती. तर चला पाहूया आपला गड कसा आहे. वाव, किती सुंदर नेचर आहे आणि किती आनंदमय पण आहे. आता आपण आलो आहोत गडाच्या पहिल्या दरवाज्यामध्ये. चला मध्ये एंट्री करूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला कधी गडावर यायचं असेल तर सकाळी खूप लवकर निघा, कारण की गडावर येण्यासाठी खूप उशीर होतो. तर आता आपण आलो आहोत घोड्याच्या पागामध्ये. तर आता इथे मी बर्फ गोळा खाते. आणि इथे फ्रूट वगैरे पण आहेत. बाळा, याचं नाव पहिलं कोंढाणा होतं. कोंढाणावर पण सिंहगड. तानाजी शहासारखा लढता लढता म्हणून पवनार सिंहगड पडला. या किल्ल्याला 2 वाटा होत्या. तुम्ही आला ते पुणे दरवाजा, त्या साईडला एक कल्याण दरवाजा आहे. तानाजीचा भाऊ सूर्यजी हा कल्याण दरवाजाने वरती आला. शेलार मामा पुणे दरवाजाने. तानाजी पश्चिमेकडून कड्यातून वरती आला. जिजाबाईने हा कोंढाणा राजगडून भेटला होता. स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन झाली ती राजगडावर. नंतर गागा भट्टांनी केली ती रायगडावर. ह्या गडावर 360 टाक्या पाण्याच्या आहे. त्याच्यात एक देव टाकी म्हणून पुढे फ्रीजपेक्षा थंड पाणी आहे. तेवढंच पाणी प्यायचं आहे, ते पाणी प्या.
तिथं वरती बाले किल्ला आहे म्हणजे कोंडाणेश्वरचं मंदिर आहे. ज्यावेळी हा किल्ला ताब्यात आला त्यावेळी गवताची गंजी पेटवून राजगडला इशारा केला ते बाले किल्ला. तर काकाने आपल्याला खूप छान प्रकारे अशी माहिती दिली. तर चला तर मग आता राजांचं दर्शन घेऊया. तर आतमध्ये आल्याच्या नंतर मी अगोदर दर्शन घेतलं. तर तिथे मी थोडे वेळ विश्रांती घेते. नंतर गडावरती फिरता फिरता खूपच वेळ झाला. तुम्ही बघू शकता रात्रच व्हायला आली आहे. आणि आपल्या गडावरती गड पाहण्यासाठी विदेशातून पण खूप लोक येतात. तुमची सर्वांची रिक्वेस्ट होती की ब्लॉग बनव. तर त्यामुळे मी ब्लॉग बनवणं स्टार्ट पण केलं आहे. पण माझा हा पहिलाच ब्लॉग आहे, तर त्यामुळे काही जर चुकी झाली असेल तर माफ करा. अशा पद्धतीने हा ब्लॉग संपलेला आहे. आम्ही सकाळी लवकरच येणार होतो, पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला. इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय. तुम्ही पण एक वेळेस नक्की या आपल्या सिंहगडला. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलेला आहे. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.